सांगली जिल्हा परिषदेतील भाजपाच्या गटनेते पदाची निवड आज करण्यात आली। मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटातील सदस्य आशिष जाधव यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाली। या निवडीनंतर आशिष जाधव यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। भाजपा आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार संपन्न झालाय। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्याकडून नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आलाय। तर जिल्हा परिषदेमध्ये महायुती आणि भाजपाची सत्ता येईल असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी व्यक्त केलाय। आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये नवीन निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे 16 सदस्य यांची बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि या ठिकाणी गटनेताची निवड या ठिकाणी करण्यात आली। भोसे मतदारसंघातून निवडून आलेले आशिष जयवंत जाधव यांची गटनेता म्हणून सर्वानुमते या ठिकाणी निवड करण्यात आली। आजच्या या बैठकीसाठी आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, त्याच पद्धतीनं आमदार सत्यजित देशमुख साहेब यांचं या ठिकाणी मार्गदर्शन सर्व सदस्यांनी मिळालं आणि रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील यांचेही काही सूचना होते या ठिकाणी आम्ही त्यांच्या वतीनं दिलेल्या आहेत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा हा जो आज गट स्थापन झाला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि निश्चितपणानं येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येईल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं या ठिकाणी सत्ता जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आपली या ठिकाणी आहे।